शिवसेनेचे खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी व कामगारांच्या समस्यांबाबत निवेदन. शिवसेना प्रणित किसान सेनेचा पुढाकार. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकरी, शेतमजूर, हमाल कामगार व व्यापारी बांधव यांच्या विविध प्रलंबित व गंभीर समस्याबाबत आज शिवसेनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, सचिव यांना निवेदन सादर करण्यात आले. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यातील सर्वात मोठी व नामांकित बाजार समिती असून दररोज हजारो पोत्यांची आवक येथे होत असते. मात्र बाजार समितीतील रस्त्यांची दयनीय अवस्था, शेडची मोडतोड, परिसरातील मोठमोठे खड्डे व उखडलेला भाग, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. धुळीमुळे कामगारांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून वाहनांचे अपघातही घडत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने पुढील प्रमुख मागण्या निवेदनात बाजार समितीतील रस्ते, शेड व संपूर्ण परिसर तात्काळ दुरुस्त करून खड्डे बुजवावेत. शेतकरी बांधवांसाठी सुरू असलेली परंतु सध्या बंद असलेली शिदोरी योजना त्वरित सुरू करावी. कॉटन मार्केट यार्डमध्ये सुरक्षा व्यवस्था बळकट करून सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे तसेच उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी. गुरुवारी भरणाऱ्या ढोर बाजारात पुरेसे CCTV कॅमेरे बसवावेत. तसेच गुरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार आधार कार्ड व अधिकृत पावतीवरच करण्यात यावेत. आठवड्यातून किमान 2 वेळा संपूर्ण बाजार समितीची नियमित साफसफाई करण्यात यावी. या मागण्यांकडे बाजार समिती प्रशासनाने तात्काळ लक्ष न दिल्यास शिवसेना खामगाव तालुका व शिवसेना प्रणित किसान सेना लोकशाही मार्गाने शेतकरी, शेतमजूर व कामगार व व्यापारी बांधवांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही यावेळी देण्यात आला. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.